नमस्कार. तुमच्या आवडत्या ट्रॅव्हल विथ प्रिशा चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला घेऊन जातोय कोकणच्या सफरीला. या भागात आपण पाहणार आहोत कोकणातील निसर्गरम्य समुद्रकिनारे, प्राचीन देवस्थाने, अप्रतिम निसर्ग, मजेदार कौटुंबिक क्षण आणि काही खास आठवणी ज्या तुमचं मन नक्कीच जिंकतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग प्रिशासोबत सुरू करूया आपल्या सुंदर कोकण सफरीचा पहिला दिवस. प्रिशाज कोकण डायरी पार्ट 1. तर मित्रांनो, आपण जात आहोत प्रिशाच्या गावाला, जे आहे कुडासे येथे, सिंधुदुर्ग, कोकण. ठाणे ते कोकण कुडासेपर्यंत तब्बल 11 तासांचा रोड ट्रिप आहे. या प्रवासात आमच्यासोबत आहे आपली लाडकी प्रिशा आणि संपूर्ण कुटुंब. रस्त्यातील निसर्गरम्य दृश्य, हिरवगार कोकण, मजेदार गप्पा, खाण्यापिण्याचे थांबे आणि आमचे आनंदाचे क्षण, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आपली प्रिशा स्टार्टिंगला तिच्या आत्तूच्या गाडीमध्ये होती, मग नंतर आपल्या गाडीत. 3 तास 7 मिनिटं. मित्रांनो, रोड खूपच सुंदर बनवलेत. खूप पटापट प्रवास होतो आहे. आता पण इथे डांबराचा रोड बनवला जातो आहे. तो एकदा चालू झाला की अजून फास्ट आपण पोचू गोवापर्यंत. एक नंबर रिशू शनुली. हॉटेलमध्ये थांबणार होतो, पण त्याआधीच एक बरणी नाका आहे, तिथे काळकाई देवीचे मंदिर आहे, तिथलं दर्शन घेऊन प्रवासाची फ्रेंड्स, सुरुवात. हॉटेलला जायच्या अगोदर आपण ते काळकाई देवीचं मंदिर आहे, तिथे दर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊ. प्रिशा आता मंदिरात गेली आतमध्ये. मित्रांनो, हे आहे अतिशय प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान श्री काळकाई देवी बरणी नाका येथे. हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात बसलेले हे पवित्र मंदिर भाविकांच्या श्रद्धेचे आणि भक्तीचे केंद्र आहे. असे मानले जाते की आई काळकाई देवी आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते आणि त्यांना सुख, शांती आणि आशीर्वाद देते. प्रिशा, बाप्पाचे मंदिर आहे ना, पाया पड, बापाला पाया पड, बापाला पाया पड. गाईज, हे आहे काळकाई देवीचं मंदिर, भरणे नाका आहे तिथे. ही स्नेहाच्या माहेरची गावदेवी. इथे मंदिरात देवी आहे. त्यानंतर आपण लांजाला हॉटेलवर पोचून नाश्ता केला. 2 तास लागणार, तर 11 वाजले. मग ठीक आहे, आपण अजून बाहेर पडायला 1:15 वगैरे होईल. मग 2 तास 1:30ला पोचू, म्हणजे पुण्यात जेवण येईपर्यंत वेळ लागतो. प्रिशाला आली झोप. मग तिथे जाऊ. पण ते मला आता नक्की हॉटेलचं नाव घेऊन नाही लागतं ते आपल्याला. तिथून काही तास प्रवास करून आपण पोचलो आपल्या गावच्या घरात. हे आहे आमचं घर, जे बसलेलं आहे पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात. हाय फ्रेंड्स, तर आम्ही पोचलो आहे प्रवास करून. अराऊंड 11 आवर्सचा प्रवास होता. तर हे आहे आमचं गाव. ॲक्च्युली कुडासे आहे, कुडासे भरपालवाडी. तर इथे सिद्धीची गाडी आहे आणि इथे आमची गाडी आहे. तर तुम्हाला दाखवतो आमच्या गावातलं सगळं घरं. पुढे व्हिडिओमध्ये दाखवेलच मी. इथे आमचे जे आम्ही लावलेले झाडं आहेत, काजूची, नारळाची,
अजून पण भरपूर गोष्टी आहेत. तुम्हाला पुढे जी व्हिडिओ येईल त्याच्यात तुम्हाला दिसेलच. आणि जस्ट आमच्या घराच्या वरतूनच प्लेन जातं, इंडिगो. हे जातं एक्झॅक्टली मोपा एअरपोर्टला, जे इथून अराउंड 30 to 40 मिनिट्स वरतीच आहे. गाईज आता आम्ही चाललो आहे फार्म टूरला, जे काय आमचंच फार्म आहे. हे घर आमचं आणि मस्त इथे केळीची बाग आहे छोटीशी. त्याच्यानंतर आता आम्ही एक्सप्लोर करणार आहोत ॲक्च्युअल ग्रीनरी. आता आपल्यासोबत आहे आतू. आतू से हाय. आणि मग आहे राजू आजी, प्रिशाची. राजू आजी हाय. मग आहे प्रिशाचे एकदम जवळचे आज्जा, जे करतायत. हा, त्यांच्याशिवाय तिला करमत नाही. त्यांना बघितलं ती एकदम रडायला लागते. मग आहे संजू आजी, जी नेहमी काही ना काही प्रिशाला गिफ्ट घेत असते. मग पप्पा आणि आजा प्रिशाची. ही आहे वीर, छोटीशी. से हाय प्रिशू. कुठे चाललो आपण? आणि एक सुचित आजो. हाय, ते खूप हॅप्पी आहेत. तर आता इथे खूप सारे मंकीज बघणार आहोत. हॅलो फ्रेंड्स, तर आता मी तुम्हाला दाखवतो आमच्या घराची पडवी आहे. ही पडवीच्या आजूबाजूला जे झाडं आम्ही लावलेले आहेत ना, ते तुम्हाला दाखव. एक्झॅक्टली पडवी आहे ना, त्याच्या बाजूला आहे केळीची झाडं आहे तिथे. त्याच्यानंतर त्याच्या मागे आहेत नारळाची झाडं, ठीक आहे. आणि मागे इथे खूप मोठी काजूची शेती आहे. इथे काजूची झाडं आहेत, तुम्ही बघू शकता. ओके. त्यानंतर हे बाजूलाच आहे चिक्कूचं झाड. ह्याच्यावरती आता चिक्कू लागलेले आहेत. रिशाला नंतर चिक्कू देणार याच्यातनं काढून, मस्त पिकलेले. आणि पुढे आता इथे आमची विहीर आहे. ही बघा, ही आहे विहीर. ह्याच्यातनं आम्हाला पाणी भेटतं, 12 महिने पाणी असतं. आणि इथे आहे हे लिंबाचं झाड आहे, ते तुम्हाला दाखवतो थांबा मी. त्याच्यावरती पण भरपूर लिंब येतात दरवेळेस. आता लिंब आहेत का? मगाशी मी 4 लिंबू काढून नेले, अजून पण असतील. मग तुम्हाला दाखवतो. हे बघा, आहेत लागलेली. मग तुम्ही झूम करून दाखवतो. हे बघा, लिंबू भरपूर आहेत. त्या साईडला पण आहेत, इथे पण आहेत 2-3. तर पुढे अजून पण झाड आहेत, दाखवतो तुम्हाला. इथे सुपारीची झाडं लावलेली आहेत. त्याच्यानंतर ही एक लॅडर आहे. या लॅडरवरून नारळ वगैरे काढता येतात. तर आता या लॅडरवरून मी वरती चढलो आहे. इथे वरती आहेत नारळ, शाळी आहेत. ते पण आता मी काढणार आहे, तुम्हाला नंतर दाखवेन. एकदम थंडगार पाणी असतं. इथून वरतूनच आपल्याला दिसतं इथे पायनॅपल, अननसाचं झाड आहे. हे पण 2-3 झाडं आहेत अननसाची. तर जे सुपारीचे झाडं आहेत त्याच्या एक्झॅक्ट समोर इथे एक फणसाचं झाड आहे. तर भरपूर फणस आहेत लागलेले इथे. हे देखील आपण आता मुंबईला घेऊन येणार आहोत. मस्त. खाली पण भरपूर फणस पडून खराब झालेले आहेत, कारण की ते एवढे दिवस कोणी नव्हतं आलेलं राहायला. गाईज, आमच्या घराच्या थोडंच पुढे येऊन इथे एक स्पेशल झाड आहे. त्याचं नाव आहे इडलिंबू. इथे आपल्या हाता एवढे मोठे मोठे लिंबू असतात. आता बघतो मी काय आहेत का. इथे बघा, तुम्हाला दिसतच असतील खूप सारे लिंबू लागलेत, पण अजून साईज तेवढी मोठी झाली नाही आहे. पाऊस पडेल ना तेव्हा अजून होतील मोठे.
हे बाजूला फणसाचं झाड आहे. तर बघतो मी आपल्याला भेटतात का लिंबू. तर एक बघा हा भेटला आहे. हा पण बऱ्यापैकी मीडियम साईजचा आहे. याच्यापेक्षा पण मोठे होतात, असे संत्र्यासारखे मोठे असतात. कुडासे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक गाव असून ते दोडामार्ग तालुक्यात स्थित आहे. हे गाव हिरवाई, शेती आणि पारंपरिक कोकणी जीवनशैलीसाठी ओळखले जाते. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडासे गाव एक सुंदर आणि शांत गाव आहे. इथली संस्कृती आणि प्रेमळ माणसं ही या गावाची खरी ओळख आहे. निसर्ग संपन्नतेने नटलेले कुडासे गाव शेती, काजू, आंबा आणि नारळाच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. शहराच्या गजबजाटापासून दूर असलेले हे गाव शांतता, निसर्ग सौंदर्य आणि कोकणातील ग्रामीण जीवनाचा अनोखा अनुभव देणारा एक रमणीय ठिकाण आहे. हे आपली छोटीशी प्रिशा. तर बघा आपल्या प्रिशाला बॉल भेटलाय. दाखव प्रिशा, बॉल दाखव कसा आहे. हे बघा हा दगड आहे गोल, तिला वाटतंय बॉल आहे. बॉल का बॉल फेकणार होता. फेक. कुठे फेकते बॉल. हा फेक फेक तिकडे. ये अरे 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 मी फेकू. लांब फेकू. मी फेकू लांब. 1 2 3 गेला. कोणतरी आवाज देते तुला. कोण आवाज देते. चल बघायला चल कोण आवाज देते. तर गाईज आता आपण चाललोय मंदिरामध्ये आमच्या गावाची सातेरी देवी. तर आता आम्ही पोचलोय मंदिराच्या इथे. सातेरी देवी मंदिर. संजू आजीने घेतलंय ओटी भरायला. सातेरी देवीला कोकणातील अनेक भागात ग्रामदेवता आणि शक्ती स्वरूप देवी म्हणून मानले जाते आणि सिंधुदुर्गातील अनेक सातेरी मंदिरे स्थानिक श्रद्धेची महत्त्वाची केंद्र आहेत. आमची सुद्धा सातेरी देवी ही कुलदेवता आहे. राहू दे. तर आता प्रिशा पण आली दर्शन घेऊन मंदिरातून. मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपण गेलो. नंतर आपले अरुण काका आहेत त्यांच्या घरी. तिथे मांजर आहे छोटीशी. आपल्या प्रिशाला मांजर खूपच आवडते. घे 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 तू बस. ह्याच्यावर ह्याला हात लाव. पणजी आजी बघ. Enjoy पणजी आजी करते. कुठे आहे बघ. पणजी आजी बघ. कॅटी सोबत. नमस्कार कर त्यांना. नमस्कार कर. नमस्कार मी तुला सांगितलेलं ना माव आहे म्हणून. ए कुठे घेऊन चालली तिला. एकच काढल्या बघ. नाही पिल्लूला नाही यायचं. पिल्लूला यायचं नाही. जबरदस्ती घेऊन चालले तिला. मम्मी बाजूला. मम्मी मावशी. मावशी समोरून आहे का. तर गाईज आपल्याकडे एक पाहुणा आलेला आहे. प्रेइंग मॅन्टिस. खूप क्यूट आहे हा. डोळे बघा. डोळे बघायचे.
आणि इथे हे घाबरून बाजूला उभे राहिलेले आहेत. प्रिशा तू घाबरली. हा गाईस, तर आज आहे डे 3 आणि आज आमचा जायचा प्लॅन आहे गेस वेअर, गोवा. तर आम्ही दोन्ही गाड्या ज्या आहेत आमच्या त्याच्यामधून इथून हार्डली 30 to 40 मिनिट्सवरती गोवाच आहे आमच्या घरापासून. सो आता आम्ही जाणार आहे कळंगूट बीचला. तर आता इथे प्रिशाची मम्मा, प्रिशाची तयारी चालू आहे आतमध्ये. प्रिशा किती वेळाने येते? 2 मिनिट. 2 मिनिट. मम्मा आम्ही कुठे चाललोय आता आपण? सो तुम्ही पाण्यात जाणार आहे गोव्याला, समुद्रामध्ये? तर आता आम्ही जस्ट जेवलो, कळंगूट बीचला आलोय. इथे प्रिशा बघते हम्माचं पिल्लू आहे, दूध पिते हम्माचं. प्रिशा बघितलं आम्हाला काय करते, कसं दूध पित? प्रिशा इज रेडी फॉर बीच. आपल्याला त्याच्या आधी स्नो पार्क मध्ये जायचंय. सो लेट्स गो. हम्मा काय बोलते? एक न्यू प्लेस आम्ही फाइंड आउट केली आहे गोवामध्ये. गोवामध्ये. कळंगूट बीच आणि बागा बीचच्या आसपासच आहे. कोणी आलं तर तुम्ही तिकडे विजिट करू शकता. त्याची डिटेल्स आम्ही कॅप्शन मध्ये मेन्शन करू लवकरच. तर आता त्याचा वे आणि पाथ हे सिद्धेश सांगतील. वे आणि पाथ. तर गाईज, स्नो पार्कची आपली स्पेशल व्हिडिओ आहे यूट्यूबवर, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. तर आता आम्ही पोचलोय पार्किंगमध्ये आणि इथे आहे हे स्नो पार्क ऑफ गोवा. इथून एंट्री आहे. 500 रुपीज पर पर्सन आहे आणि तुम्ही कितीही वेळ खेळू शकता आतमध्ये. रिशा अरे रेडी? हा जायचं थांब. तर आता आपण आलो स्नो पार्क मध्ये. हे बघा असं आहे इथे. तर इथे आता प्रिशाचं स्नो वर्ल्ड मध्ये ड्रेसअप होतोय मस्त. आणि आता आम्ही सगळे तयार झालेलो आहे स्नो वर्ल्डला जायला. डिंकी 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 डिंकी. हे स्लाइड करत जाणार आहे. मम्मा चालिए बाय बाय. उलटा रेडी. स्नो पार्कमध्ये 1-2 तास खेळून मग आम्ही निघालो बीचच्या दिशेने. तर गाईज आता इथे आपण गाडी पार्क केलेली आहे आणि हा आहे कळंगूट बीच. ॲक्च्युली आम्ही रशच्या साईडने नाही आलो आहे, थोडं आतमधल्या साईडने आलो जिथे रश नाही आहे. हे बघा इकडे आपल्या गाड्या आहेत, ते गाड्या ठेवल्यात. तर इथे समोर जे आहे ना ॲक्च्युअल जे कळंगूट बीच आहे तिथे खूप रश आहे, पण इथे खूप कमी रश आहे कम्पॅरेटिव्हली. तर प्रिशाने पण तिथे स्विमसूट घातलेला आहे आणि ती रेडी आहे. हा जावं ये 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 डा बिंदास बिंदास. ये ये ये. मम्मम मम्मम आला बा मम्मम. आता ही प्रिशा आमची फर्स्ट टाइम समुद्रामध्ये जाणार आहे. हा हे देणार पहिलं पाण्यामध्ये पाय टाकायचं मग देणार. ओके ये तुला घेऊ मी.
त्यानंतर गोवाच्या बीचवर काही फोटोशूट्स करून मग गेलो घरी हौजी खेळायला. हॅलो एव्हरीवन, आता आपण खेळणार आहे हाऊजी. तर त्याचे रूल्स आहेत. तर हाऊजी इज जस्ट की नंबर्स असतील 1 to 90. तर 1 by 1 नंबर्स तिकडून सिद्धेश बोलणार आहे आणि जो नंबर येईल त्याच्याने आपला जो नंबर आहे तो फोल्ड करायचा. तर फर्स्ट लाईन नाही, एक फुल हाऊजी आता तरी, पुढचं बघूया. ओके. तर एक फुल हाऊजी जो फर्स्ट होईल त्याने हात वरती करायचा आहे. नंबर्स चेक केले जातील. जर तुमचे नंबर सगळे बरोबर असतील तर तुम्हाला प्राइज भेटेल. फॉर एक्झाम्पल 14 बोलले. म्हणजे तसे कुठे पण 5, पहिले 5, पण मग ते तुम्हाला भेटलं तर ते प्राइस यांना नाही भेटणार. ते झालं मग तुम्हाला डायरेक्ट फुल हाऊजी भेटणार. म्हणजे एक तर ते प्राइस भेटणार आणि फुल हाऊजी वाला. तर 2 ही सगळं कॉमेंट्री आता प्रिशा करणार आहे याच्यामध्ये. ओके प्रिशा? हा दे इथे दे. कॅच. जल्दी फायचा. हा चल. हा चालेल ना. काय वाटतं? नाव आय एम हँड ओव्हरिंग द माईक टू सिद्धेश, जे पुढचं सगळं गेम एक्झिक्यूट करणार आहे. ओके. ओके, तर आता आम्ही सर्वांना नंबर सांगा एक एक करून. जल्दी फायर पहिले त्यांचं होईल तरी सांगायचं. प्रिशा काढते. प्रिशाचा नेक्स्ट नंबर आहे 1414. तर आता फर्स्ट लाईन भेटलेली आहे आपल्याला, ती जाते अतुला. प्रिशा गिफ्ट मिडल लाईन साठी संजू आजी. दे संजू आजीला दे. प्रिशा संजू अरे वा. तुला सिद्धीला लागलेला आहे फुल हाऊजी. राजू आजीला फुल हाऊजी. बॉटम लाईन. आणि लास्ट फुल हाऊसी जातोय अर्जुला. संजय अर्जो. तर अशा प्रकारे आपला हाऊसी गेम समाप्त होतोय. नंतर आपण निघालो नदीवर आंघोळ करायला. से हाय. आता सगळे आम्ही चाललोय नदीवर, कॅनलवर. नाही, नदीवर चाललोय. हो. ओके, तर आपले ड्रायव्हर रेडी आहेत. ओहळ. संध्याकाळी नदी तिथेच थांबायचं. हो. आपण इथून जाणार आहेत खाली. गाडी लावून ठेवली चालते ते नाशी. प्रिशा. दे माझ्याकडे. ते तुला यायचं मम्मा व्हिडिओ मध्ये. ही बॅग घ्यायची ना. हो, ती बॅग घ्यायची. तर आता आपण नदीवर आलो आहे आणि इथे आपण गाडी पार्क केली आहे आणि इथे नदी आहे मस्त स्वच्छ. प्रिशा आपली मजा करते, पाण्यात उड्या मारते. हा दाखव. ये अरे असं नाही, तिला आता पण आडवं केलं तरी नाही आवडणार तिला. प्रिशाचं पण घे. प्रिशा संजय. प्रिशा पाणी
मस्त आला सगळ्यात हा व्हिडिओ छान आला. त्यानंतर प्रिशाने एन्जॉय केला ह्या वर्षीचा पहिला पाऊस. प्रिशा पावसात दिसते. प्रिशा, ये! त्यानंतर आपण निघालो आपलं गाव एक्सप्लोर करायला. त्यासाठी आमच्यासोबत होते काकाजी. काकाजींनी आपला वेळात वेळ काढून आमच्यासोबत आले व आम्हाला सर्व ठिकाणाची माहिती प्रोव्हाइड केली. हॅलो फ्रेंड्स, आपण आलो आहे एक हिडन प्लेस कोकणमध्ये, जिथे एकदम सुंदर असं ब्रिज आहे. खूप लोक इकडे येतात मज्जा करायला. तर आम्ही इथे आता एन्जॉय करणार आहोत. रिशू मोमो में काय. पाण्याचा फुल खळखळणारा आवाज. तर आता सगळेजण इथे बसलेले आहेत आणि इथे प्रिशाला घेऊन चालले. आज तू घेऊन चालली प्रिशाला. तर आता आपण जिथे आलो आहे ना वानोशीच्या इथे, तिथे एक झाड आहे. हे बघा, त्याचा बुंदा खूप मोठा बुंदा आहे. किती वर्ष पूर्ण किती वर्षाचं झाड आहे? 900 वर्ष. 900 ते 1000 वर्षापूर्वीचं झाड आहे. ठीक आहे. त्याचा जो बुंदा आहे ते इथून इथपर्यंत एवढा मोठा आहे. हा, हे आहे 900 वर्षापूर्वीचं सिदाम ट्री. हॅलो फ्रेंड्स, आता आपण आलोय एका डॅम वरती. आता आपण ज्या प्रकल्पावर आलेलो आहे त्याचं नाव आहे तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्प. छानसा डॅम. वाव, तुम्हाला मी फ्रंट कॅमेऱ्याने दाखवतो. ते बघा. आता पाऊस नसल्या कारणाने पाणी खूप कमी आहे डॅम मध्ये, पण नंतर ते वाढत जाईल. मातीचं धरण आहे, पूर्णपणे मातीचं धरण आहे. कुठे समोर? अच्छा, हा तिथे. हे फार्म हाऊस आहे का? या प्रकल्पामध्ये अजून एक धरण आहे ज्याच्यामध्ये विजेची निर्मिती सुद्धा होते. पाटबंधारे प्रकल्प. तर हा एक प्रकारचा मातीचा डॅम आहे. बोल ना बाबू, बोल. काय बोलते? तिथे काय डॅम आहे ना, हे पकडायचं तुला. नको हात नको लाव, करंट लागणार बाबू, करंट लागणार. मग तिथे पण डोंगर मग केवढं मोठं आहे डोंगर. तर हे आहे सुंदर असा डॅम. बोल ना. बोट आहे, बोट सांग. हिला घ्या एक मिनिट. बटाटा. आता पिशा सगळ्यांना बोट दाखवूया आपण. बोट. आणि इथे एक बोट येते, कोणतरी आहे बोटीमध्ये, पण 4-5 लोक आहेत. आणि तिकडनं अजून एक बोट येते. ती बोट मध्ये कोण आहे बघूया आपण. तिथे पण 4-5 लोक आहेत.
ते वाटतं तिकडून इकडे येतं, गावातून तिकडून इकडे येतात वाटतं. आम्ही यायचो बरं इकडे. गाव होते रे 5. हा त्याचे बाबीच्या मामाचं गाव. अच्छा पाल पाल. पाल. अच्छा हे किती उंच हाईट आहे ती बघ. हा ना. मामा. सो गाईज इथून इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. हल्ली मस्त बाजूने आमच्या मामा. हो पिशा हाय कर, हाय कर, हाय. तुम्ही बघू शकता इथे दरवाजे आहेत, त्याचा नंबर पण लिहिलेला आहे 6, 7, इथे 8 वगैरे. प्रत्येक दरवाजाचा वेगळा वेगळा कंट्रोल रूम आहे, जसं तुम्ही पाहू शकता. हे आहेत काकाजी, आमचे काकाजी. पप्पा. हा इथे. ओके चला. सिनेरी सुंदर आहे यार. हो सिनेरी मस्त बरं आहे. आहे ना. आल्यासारखं तर समाधान मित्रांनो, झालं ना. आता आपण पाहिलं महाराष्ट्र गोवा सीमेवरील एक सुंदर पर्यटन स्थळ तिलारी धरण. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात वसलेले हे भव्य धरण हिरव्यागार डोंगर रांगा, धुक्याने भरलेली दरी आणि शांत वातावरणामुळे पर्यटकांना विशेष आकर्षित करते. महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांसाठी महत्त्वाचा असलेला तिलारी प्रकल्प सिंचन आणि पाणी पुरवठ्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. हे असंच फिरता फिरता दिवस कधी संपला ते समजलंच नाही. पहिल्या पावसाच्या नंतर लाईटवर येणारे जे हे किडे आहेत, यांना बघत आपण पार्ट 1 याची समाप्ती करत आहोत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.